प्रथम वर्षावास। ज्या आषाढी पौर्णिमेपासून सुरू होतो या पहिल्याच वर्षावासामध्ये या श्रावण अमावस्येला जे पंचवर्गीय भिक्खू भगवंतांच्या बरोबर पहिल्या वर्षावासाला असतात, यामध्ये या श्रावण अमावस्येला यश आणि त्यांचे 4 मित्र आणि त्यांचे नातेवाईक असे एकूण 55 याच अमावस्येला काही जण श्रोतापन्न होतात, काही जण सकदागामी होतात आणि वर्षावास संपेपर्यंत ते 60चे 60ही भिक्षू 6ही प्रकारच्या अभिज्ञामध्ये परिपूर्ण होतात, परिपूर्ण अभिज्ञा गाठतात। जे पंचवर्गीय भिक्षू यश आणि त्यांचे 4 सवंगडी आणि त्यांचे 50 नातेवाईक या अमावस्येला ते श्रोतापन्न, काही सकदागामी, पण या वर्षावासाच्या कालखंडामध्ये, पहिल्या वर्षावासाच्या कालखंडामध्ये असे एकूण 60 भिक्षू, पहिले 5, यशला पकडून दुसरे 5 आणि 50 त्यांचे सगळे नातेवाईक, हे 60ही भिक्षू 6ही प्रकारच्या अभिज्ञामध्ये परिपूर्णता गाठतात। दिव्य चक्षु, दिव्य श्रोत, परचित्त ज्ञानी, पुब्बे निवासानुस्सती ज्ञान, इद्दीपान आणि आसवक्षय, आश्रवक्षय, कामाश्रव, भवाश्रव, दिठ्याश्रव आणि अविद्याश्रव, हे सगळे दूर झालेले असतात। या 6ही प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त करणारा असा हा भिक्खू संघ भगवंतांचा या पहिल्या वर्षावासात परिपूर्णता गाठतो। आणि या वर्षावासानंतर हे 60ही भिक्षू एक एकटे जातात। एक एक भिक्षू एवढा परिपूर्ण असतो, एक एक भिक्खू समोरची जी उपासक उपासिका जे कुठल्या स्वभावाचे आहेत ते ओळखून त्यांना तसे शमथ भावनेचे कम्मठान देत असत आणि विपश्यना भावनेचा अभ्यास करवून घेत असत। एक भिक्षू हा सद्धम्म सैद्धांतिक पातळीवर कथन करण्यामध्ये आणि व्यावहारिक पातळीवर तो हे मारबंधनं कशी तोडायची, मार्गदर्शकाची, कल्याण मित्राची भूमिका ही परिपूर्णतः निभवण्याचं बळ त्यांच्यामध्ये असायचं। एकटा भिक्षू एका दिशेला गेला, 2 जण मिळून गेले नाही। सद्धम्म कथन करण्यामधली
सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्षाची ही संपूर्ण ही जोखीम उसळून भगवंत जसं धम्म कथन करत, त्या वाणीमध्ये कथन करताना काहीही फरक नसायचा. ही जी परिपूर्णता, परिशुद्धता पहिल्याच वर्षावासात 60 भिक्षूंना जी प्राप्त झाली, चरथ भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अथाहिताय. तो आजी कल्याण, मध्य कल्याण, अनंत कल्याण. जो अगोदरही कल्याणकारी, मध्यालाही कल्याणकारी आणि अंतालाही कल्याणकारी, हा सद्धम्म कसा प्रकाशित करा, हा उपदेश या 60 अर्हत भिक्षूंना, जे 6ही प्रकारच्या अभिज्ञामध्ये परिपूर्णता ज्यांनी गाठलेली, त्यांना उपदेश केला. बहुजन म्हणजे कोण? ते 85 आणि 15% वाले. आता तुम्ही म्हणतात तसं नाही. एकापेक्षा अधिक. एका माणसाला काय धम्माची गरज? एकापेक्षा अनेक, बहु. पश्चिम बुद्धांच्याच कालखंडात देवता लोक असोत की मनुष्य लोक असोत, त्यांचा धम्म श्रवण करण्याची चित्ताची चेतना नाहीये, तर धारण करणं किती दूर राहिलंय. ते एकटेच बुद्धत्व प्राप्त करतात. पश्चिम बुद्ध, प्रत्येक बुद्ध म्हणतात. एकटा माणूस कुणाशी व्यवहार करेल? 2 किंवा 2 पेक्षा अधिक माणसे जेव्हा एकत्र येतील, दोन किंवा 2 पेक्षा जेव्हा माणसं एकत्र येतील, त्यांना धम्माची आवश्यकता आहे. बाबासाहेबांना समजलं. कार्ल मार्क्स सारखा विद्वान तो असं म्हणू लागला, धर्म ही अफूची गोळी आहे आणि ती सगळ्यांना नशेत ठेवते. अंधभक्ती, अंधश्रद्धा, कर्मकांड, थोतांड या काल्पनिक गोष्टींमध्ये रमण करत ठेवते. त्यामुळं अफूची जशी नशा चळते, तशी धर्माची नशा चळते आणि प्रत्यक्ष व्यवहारात दिसतं. त्यामुळं कार्ल मार्क्स, धर्म ही अफूची गोळी आहे, ती नशेत ठेवते सगळ्या लोकांना, आपल्या हक्काविरुद्ध लढू देत नाही. अर्थात सरंजामशाही जी मध्ययुगीन राजवट, एकीकडे या मध्ययुगामध्ये जमिनींचं केंद्रीकरण व्हायला लागलं. जमीनदार आणि सरंजामदार, आणि दुसरा वर्ग त्यामध्ये मेहनत करणारा, कष्ट करणारा हा भूदास. त्यामुळे ही मध्ययुगीन कालखंडात ही जी धर्म ही संस्था उदयास आली आणि ती राज्यांच्या, ही पारंपरिक राज्य वंशावळीतले, बाप राजा आहे तर त्याचा मुलगा राजा होईल, राजा गादीवर बसेल, आणि त्यातही भांडणं व्हायची. आपल्याला प्रत्यक्ष राजा बिंबिसाराचं वर्णन, बिंबिसारानं जसं त्याच्या वडिलांना मारले तसं बिंबिसारालाही त्याच्या पुत्रांनी मारलं, अजातशत्रू.
राज्य हिसकावले, राजा राणीच्या पोटातनच निर्माण होणार होता सरंजामशाहीमध्ये. पण आता भांडवलशाही आली आणि हा राजा केवळ रबरी फुलेचा शिक्का राहिला. राष्ट्रपती कसा रबरी फुलेचा शिक्का राहतो, पण सगळी सत्ता पंतप्रधानांच्या, प्राईम मिनिस्टरच्या, प्रधानमंत्र्यांच्या हातात असते. तसं सरंजामशाहीमध्ये राजाला मग कमी महत्त्व दिलं गेलं. भांडवलशाही जशी जशी अस्तित्वात आली, प्रधानमंत्री हे उदारतावाद, भांडवलवादांचंच एक धोरण, ज्यामुळं उत्पादनाची साधनं जसे जसे ही औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगार आणि भांडवलदार ही अशी सरळ सरळ वर्गरचना निर्माण झाली आणि यामध्ये भांडवलशाहीच्या विकासाची ही पाळंमुळं लोकांना दिसू लागली. त्या समाजव्यवस्थेमध्ये जगणारे जे जे तत्वज्ञ आहेत, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक पातळीवर ज्या ज्या विषयाचा अभ्यास करणारे आहेत, त्या विषयाच्या तत्ववेत्यांनी माणसांची जगण्याची ही जीवन पद्धत अशी असावी. पण एकूणच त्या कालखंडात जर्मनीमधला डॉक्टर कार्ल मार्क्स त्यांनी कॅपिटल, भांडवल, हे भांडवल कसं उत्पन्न होतं आणि या भांडवली संस्कृती आल्यानंतर ज्यांच्याकडे पैसा जास्त खेळतो तो अधिक श्रीमंत. औद्योगिक क्रांतीच्या प्रभावामुळं ही खेड्यांची रचना तुटत जाऊ लागली, शहरांचं केंद्रीकरण व्हायला लागलं आणि कामगार वर्ग आणि भांडवलदारांचा दुसरा वर्ग, या वर्गरचनेमध्ये या भांडवली समाज व्यवस्थेची ही जडणघडण होत राहिली. 1 मे ज्याला 8 तासाचा दिवस असायचा, त्यासाठी या भांडवली युगामध्ये ही लढाई सुरू झाली आणि 8 तासाचा दिवस घोषित झाला. कमी अधिक फरकानं वेगवेगळ्या देशात हे 8 तास कमी अधिक प्रकारे मागे पुढे होऊ लागले. पण पुढे या भांडवलदारी व्यवस्थेमध्ये कामगारांनी आपले लढे विकसित केले, ज्यातून या भांडवली समाज व्यवस्थेची सुधारणा करून हा समाज सुधारावा, भांडवली समाजाची सुधारणा करावी. यामध्ये अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत, 4 तास कामगार आपल्यासाठी मेहनत करतोय, 4 तास कारखानदारांसाठी. त्यामुळं हे जे श्रमाची जी लूट होते, अतिरिक्त मूल्य सिद्धांत, ती सगळी समाजासाठी वापरावी आणि समाजाचा सुधार करावा. प्रारंभिक भांडवली व्यवस्थेतनं समाजवाद हा शब्द फुफावू लागला. काल्पनिक समाजवाद्यांची, शास्त्रज्ञांची चमूची चमू उभी राहिली. रशियामधला टॉलस्टॉय सारखा माणूस, चार्ल्स फुरिये, सेंट सायमन, अनेक तत्वज्ञ काल्पनिक समाजवादाची धारणा विकसित होऊ लागली. समाजवाद हा शब्दच भांडवली व्यवस्थेतनं आला. हा अतिरिक्त लाभ हा सगळ्याच लोकांना व्हायला हवा
कामगारांचं जीवनमान उंचावं, समता पुष्ट व्हावी, समताधिष्ठित समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक आत्मसात करू लागले. आणि यामध्ये कार्ल मार्क्स या युगातील अग्र समजला जातो. त्यामुळे या भांडवली समाजाला बदलायचं कसं, भांडवली समाजाला बदलायचं कसं, म्हणून या कारखान्यांमध्ये काम करणारा हा सरबारा वर्ग तोच ही भांडवली समाजव्यवस्था उलथवून पाडू शकेल. आणि त्यानंतर सायंटिफिक सोशलिझम म्हणजे वैज्ञानिक समाजवाद ही धारणा भांडवली संस्थेला उलथावून पाडून सायंटिफिक सोशलिझम म्हणजे वैज्ञानिक समाजवाद, म्हणजे त्यांची ही रचना कामगार वर्गाच्या नेतृत्वात ही लढाई लढून सगळे कारखाने राज्याच्या अधीन करून सगळ्या लोकांचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या सगळ्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी हे सगळ्या जमिनी आणि सगळे कारखाने राज्यांच्या अधीन करून सगळ्या लोकांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक समता प्रस्थापित करून साम्यवादी समाज निर्माण करता येईल, शोषणविहीन समाज निर्माण करता येईल, वर्गविहीन समाज निर्माण करता येईल, एका रेषेवर असा समताधिष्ठित समाज निर्माण करता येईल, या संकल्पना उजेडात आल्या. पुढे कार्ल मार्क्सच्या चित्ताच्या बाहेरची ही गोष्ट एक उमटली. त्यांचा प्रत्यक्ष लेनिन, कॉम्रेड लेनिन रशियामध्ये त्यांनी बोल्शेविक पार्टी कामगारांची निर्माण केली आणि बोल्शेविक पार्टीच्या नेतृत्वात हा भांडवलदारांविरुद्धचा लढा उभारला. त्यांनी सोशलिस्ट ही अर्थव्यवस्था निर्माण केली, सगळ्या जमिनींचं, सगळ्या कारखान्यांचं राष्ट्रीयकरण केलं आणि रूस हा अग्र या आधुनिक कालखंडामध्ये भांडवली क्षेत्राचा एवढा विस्तार झाला जो मार्क्सला, एंगल्सला समजला नाही, तो लेनिनला समजला. त्यांनी हे भांडवलाची सर्वोच्च विकसित अवस्था म्हणजे साम्राज्यवाद, भांडवलशाहीची अतिउच्च विकास अवस्था म्हणजे साम्राज्यवाद, आणि वेगवेगळे हे साम्राज्य अस्तित्वात आले आणि आपापला विस्तार करू लागले. अशात जी ही चढाई झाली आणि या संदर्भात जीवन पद्धती कशी असावी, अर्थात पारंपरिक सरंजामी रचनेमध्ये ज्या धर्माच्या संकल्पना होत्या त्या खरंच लुटीच्या दिसतात. पुढे पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा हा युगपुरुष जन्माला आला. अर्थात या जम्बूद्वीपामध्येही वेगवेगळे या भांडवली व्यवस्थेमध्ये जे लोक निर्माण झाले त्यांनी या समाज व्यवस्थेची सुधारणा कशी करावी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपुढे हा समाज बदलायचा कसा, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही मानवी मूल्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धिझममध्ये दिसली. मी फ्रेंच राज्यक्रांतीतून नाही उचललेली नाही, तर मी प्रत्यक्ष भगवान बुद्धांच्या या विनयपिटकात नव्हतं. न्याय म्हणजे सत्य, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या संकल्पना मनुष्य आहे, माणसाजवळ मन आहे, मन हे अदृश्य आहे. जरी भौतिक प्राणी वाटत असला, कार्ल मार्क्सने माणसाला भौतिक प्राणी असं म्हटले,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही तफावत समजताना त्याला भौतिक प्राणी म्हणणं म्हणजे अर्धवट समजणं. त्यांच्याकडे मन आहे आणि मनाचा स्वभावच बदलला नाही तर माणूस कसा बदलेल? माणसाचा स्वभाव बदलायचा कसा? ते बुद्धांकडून बाबासाहेबांना हे समजण्यासाठी जी 35 वर्ष लागलीत, जी जगाचं कल्याण, मानवी समाजाचं कल्याण हे भगवान बुद्धांच्या सद्गमानेच होऊ शकतं, दुसरं औषध नाही. अर्थात सायंटिफिक सोशलिझम त्याचा अंमल करण्यासाठी लेनिन, माओ सेतुंग आणि इतरत्र कम्युनिस्टांची जी विचारसरणी विश्वात पसरू लागली आणि त्यामुळे चौथ्या परिषदेमध्ये काठमांडूच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्मातील अहिंसा या विषयावर तयारी करून गेलेले. आवश्यकतेनुसार हिंसा आणि इच्छेनुसार हिंसा यामधला फरक समजावून सांगणार होते. आणि पण त्यात हे सगळे बुद्धिस्ट देश ठिकठिकाणी माओ सेतुंगच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कम्युनिस्ट पार्ट्या स्थापन होत होत्या बुद्धिस्ट देशांना. कार्ल मार्क्स मुक्तिदाता आणि भिक्खू संघ पिवळा धोका काठमांडूंच्या परिषदेमध्ये असेच उद्गार उचलले. कार्ल मार्क्स मुक्तिदाता आणि भिक्खू संघ पिवळा धोका म्हणजे यामुळं युवकांमध्ये ही हवा पसरली. अनेक बुद्धिस्ट राष्ट्रांमध्ये हा मार्क्सवाद लेनिनवाद पसरू लागला. म्हणून बाबासाहेबांना हा विषय वेळेवर दिला गेला. त्या चौथ्या परिषदेमध्ये काठमांडूच्या 1920 त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांना बुद्ध धम्मातील अहिंसा या विषयावर जे तयारी करून गेले पण वेळेवर हा विषय दिला बुद्ध आणि मार्क्स म्हणून तो विषय दिला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावर एक पुस्तिका लिहिली, जे भाषण जे प्रसिद्ध झालं. बुद्ध आणि मार्क्स या संबंधीची बाबासाहेबांनी तुलना केली, जी तुलना जगातल्या कुठल्या तत्ववेत्याला जी करता आली नाही, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करता आली. त्यामुळे बुद्धांच्या विचारामध्ये आणि मार्क्सच्या विचारामध्ये साम्य आणि भेद यामध्ये जरा मटेरियलिस्टिक आउटलुक म्हणतात, भौतिकवादी दृष्टी, वस्तू आहे, मॅटर आहे आणि त्या वस्तूचा विकास वा भकास त्या वस्तूंमध्ये असलेल्या अंतर्विरोधामुळे होते. त्या वस्तूंमधले परस्पर पूरक संबंध, परस्पर विरोधक आणि परस्पर छेदक या संबंधातून त्या वस्तूचा विकास वा भकास होत असतो. आणि म्हणून ज्यामध्ये कुठल्याही वस्तूच्या, व्यक्तीच्या, स्थितीच्या, रंगाच्या, रूपाच्या, आकृतीच्या, निर्मितीच्या या सगळ्या प्रक्रिया वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन कथन केल्या जातात. त्यामुळं जगामध्ये हे तत्वज्ञान पसरू लागलं. जगाकडे पाहण्याचा सायंटिफिक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन ही मार्क्सची ठेवण झाली. ऐतिहासिक भौतिकवाद, हिस्टॉरिकल मटेरियलिझम, ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे हा समाजाचा इतिहास, वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. प्राचीन काळामध्ये जी समाज व्यवस्था होती, जंगलातला माणूस हा टोळ्या टोळ्यांनी राहायचा. या टोळी व्यवस्थेमध्ये शिकार करून जगणं आणि जेव्हा शिकार करताना
महिला मंडळ बाळंतपणाची वेळ आली तर एका ठिकाणी राहू लागले. झाडाचे बीज पडतायत ना ते वापत आहेत. आता कशाला दूर जायचं, अशा रीतीने जमिनीचा शोध लागला. जमिनीवर काही उत्पन्न निघतंय म्हणून. आणि हळूहळू समाजातला स्थिरत्व येऊ लागलं. एक टोळी दुसऱ्या टोळींवरती आक्रमण करू लागली अतिरिक्त उत्पादनामुळे. आणि अशा रीतीनं पुढे मालक आणि गुलामांचा वर्ग निर्माण झाला. ही प्राथमिक वर्ग व्यवस्था असणारी अशी गुलाम आणि मालकांचा वर्ग असलेली प्राचीन काळातली ही शोषण व्यवस्था, वर्ग संघर्षाचा इतिहास आहे, ही थिअरी कार्ल मार्क्सने प्रसवली. ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे मध्ययुगीन कालखंडांमध्ये हे सगळ्या जमिनीचं संकेंद्रीकरण हे जमीनदारांकडे सरंजामदारकडे व्हायला लागलं आणि त्यावर राबणारे बुदास. आणि आधुनिक कालखंडात कामगार आणि भांडवलदार औद्योगिक विकासात, अशी ही वर्ग संघर्षाची इतिहासाची धारा आहे, अशी ही थिअरी सिद्धांत त्यांनी प्रसवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यामध्ये वर्ण दिसल्या, जाती दिसल्या, विभिन्न प्रकारचं वंशाचं बहुप्रवाही शोषण दिसलं. त्यामुळे बाबासाहेब हे बहुप्रवाही विचारांनी ते पाहत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा बहुप्रवाही विचार कॉम्रेड शरद पाटलांना खरंच कळला. त्यांनी 2 खंडामध्ये दी स्लेव्हरी ऑफ दासशूद्रा, दासशूद्रांची गुलामगिरी 2 मोठे खंडमध्ये लिहिले. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन त्यामध्ये ओतप्रोत भरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पारंपरिक मार्क्सवादांपासून त्यांनी फारकत घेऊन फुले आंबेडकरांचा, बुद्ध, फुले, मार्क्स, आंबेडकर यांचा हा बहुप्रवाही जो दृष्टिकोन त्यांनी ओतप्रोत पसरवण्याचा प्रयत्न केला, प्रसवण्याचा प्रयत्न केला कॉम्रेड शरद पाटलांनी. जाती काय, वर्ण काय, त्यामुळे वर्ग, जाती, वर्ण, जाती, वर्ग संघर्षाचा बहुप्रवाही इतिहास आहे, अशी मांडणी कॉम्रेड शरद पाटलांनी केली. पारंपरिक मार्क्सवाद्यांच्या वादांशी फारकत घेऊन त्यांनी ही मांडणी केली. फुले आंबेडकरांना जे या जाती व्यवस्थेविरुद्ध लढता आलं आणि हा पुरोगामीपणा त्यांना दिसला. त्यामुळे ही समाज व्यवस्था बदलायची आहे, तर हे सगळं जाती शोषण, वर्णीय शोषण, बहुप्रवाही शोषण, या शोषणातून हा समाज मुक्त व्हावा. डॉक्टर बाबासाहेब 1 जानेवारी 1927 भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाजवळ गेले आणि जे महाराष्ट्रात घडलं, पेशव्यांचं पानिपत 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगावलाच झालं. ही लढाई काही इतिहासात दिसली नाही, इतिहासात कोणाला लिहिता आली नाही, आकारता आली नाही, साकारता आली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी जाणकार, त्यामुळं हा भीमा कोरेगावच्या लढ्याचा इतिहास केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच कळला, दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला कळला नाही. इतिहास लिहिणं ब्राह्मणवाद्यांच्या हातात होतं, त्याच्यामुळं त्यांना तर कोरताच आला नाही. पहिल्यांदा 1 जानेवारी 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भीमा कोरेगावला गेले, तेव्हा हे जे युद्ध लढलं गेलं पेशव्यांच्या विरुद्धात, एकीकडे भांडवलवादी राज्य करणारे इंग्रज इथे साम्राज्य वाढवत आले. भांडवलशाहीची उच्चतम अवस्था म्हणजे साम्राज्यवाद, आणि या ठिकाणी त्या सरंजामदारांना हातात घेऊन इंग्रज शोषण करायला लागले, ज्यामध्ये आपल्याला अनेक दिसतात की या इंग्रजांच्या राज्य कालखंडांमध्ये ब्राह्मण लोक जास्तीत जास्त मोकेच्या जागा बघायचे आणि राहायचे. पुढे पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रज इथे आले ते ब्राह्मणांमुळे आले, यांनीच आमंत्रित केलं.
एवढंच नव्हे तर ही समाज व्यवस्था मोगलांमध्ये, मुस्लिम आक्रमणकारांमध्ये, या मध्ययुगीन समाजातले जे विचार होते माणसाला जगण्यासाठीचे, तर या धर्मांमधली ही जी चाहूल आहे, अनेक लोक या जाती व्यवस्थेच्या जाचामुळे धर्मांतरित होऊ लागले. ब्राह्मणवादाविरुद्ध ही ब्राह्मणेतर चळवळी सुरू झाली. काही या समाज व्यवस्थेची सुधारणा करावी अशी सुधारणेची चळवळ उभी राहिली. साधू संतांची चळवळ दिसते ही सुधारणावादी चळवळ. पण पुढे शिवाजी महाराज या मोगलांच्या राजवटी विरुद्ध जे लढले आणि स्वतंत्र मराठी राज्याचा हा आविष्कार घडवून आणला. त्यामुळे एकीकडे हळूहळू भांडवलदार त्यांची एंट्री होत आहे आणि मोगलांविरुद्ध ही चढाई करून स्वतंत्र मराठी राज्य वा मराठी भांडवल ज्याला म्हणतात महाराष्ट्राचं, या मराठी भाषा, एक भाषा पुढे पुढे मराठी राज्याचा राज्य विस्तार जसा जसा होत राहिला, ब्राह्मणवाद्यांनी मात्र हा आपल्या कब्जात घेऊन हे मराठी राज्य नष्ट करून पेशवेशाही आणली. आणि पेशवेशाही विरुद्ध एवढं प्रचंड बंड ते करणाऱ्यांचं हे युद्ध, हे भीमा कोरेगावचं युद्ध लढलं गेलं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं. हे स्वाभिमानाचं युद्ध लढलं गेलं, हे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच लक्षात आलं. जगातल्या कुठल्याच समाजशास्त्रज्ञांच्या हे लक्षात आलं नाही, राज्यशास्त्रज्ञांच्या लक्षात आलं नाही. त्यामुळे स्वाभिमाना गळ्यातली गाडगी आणि कमरेचा झाडू काढून टाकण्यासाठी युद्ध लढलं गेलं. त्यामुळे इतिहास जे विसरतात ते इतिहासाची काय निर्मिती करणार आहे? आणि म्हणून इतिहासाला नवी कलाटणी, बहुप्रवाही इतिहासाला कशी नवी कलाटणी दिली जावी. हिंदू जो ब्राह्मणी धर्माचा हिंदूकरण झालं, हिंदू धर्म म्हणू गेले. ब्राह्मणांनी आपल्या संप्रदायाचं, ब्राह्मणी संप्रदायाचं नाव हिंदू करून टाकलंय. कारण मोगलांनी जेव्हा ही शिवी दिली, हिंदुस्थान म्हणजे गुलामांचं, काळ्यांचं, दासांचं स्थान आहे, हा शब्दच पर्शियन शब्द आहे. सत्यार्थ प्रकाश या ग्रंथामध्ये आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती ते असं लिहितात की हिंदू ही मोगल सत्ताधाऱ्यांनी दिलेली आम्हाला शिवी आहे, या शब्दात कथन करतात. आणि या समाज व्यवस्थेला बदलायचं असेल तर काय बदल करावा? तर महात्मा फुलेंचा ब्राह्मण वितरण चळवळीचा संघर्ष बाबासाहेबांना दिसतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चिंतन मननात बुद्ध कबीर फुले यांना आपल्या गुरुस्थानी लेखतात. अर्थात बुद्ध हे समतावादी दिसतात. बुद्धांच्या ज्या ज्या गाथा आहेत त्या गाथा संत कबीराच्या वाणीत दिसतात, संत चळवळीच्या वाणीत दिसतात. म्हणून कबीर प्रधान दिसतो बाबासाहेबांना. आणि आधुनिक युगामध्ये इंग्रजांविरुद्ध आणि ब्राह्मणशाही विरुद्ध लढणारे अग्र महात्मा फुले दिसतात. त्यामुळे या तीनही व्यक्तिमत्वांना पाहिलं नाही, कोणालाच नाही पाहिलं, पण गुरुस्थानी लेखतात. जे जे संघर्ष लढून समतामूलक समाज निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये तो कसा व्हावा याचा डायग्राम उभा राहतो. सयाजी गायकवाड, शाहू महाराज
त्यांनी विकसित केलेली आरक्षणाची चळवळ, त्यांनी दिलेलं आरक्षण हे समता पुष्ट करण्यासाठी कसं कारणीभूत ठरते हे थिअरीमध्ये बाबासाहेबांना प्रसवता आले. सबल घोडा आणि लंगडा घोड्यामध्ये स्पर्धा होऊ शकत नाही. त्यामुळे आरक्षणानं काय काय लाभ होतात याची सायंटिफिक संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांना प्रसवता आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील अशा रीतीनं या समाज व्यवस्थेकडे पाहून ते देखील सायंटिफिक पद्धतीनं, वैज्ञानिक पद्धतीनंच विचार करायचे. पण जेव्हा बुद्धिझम बुद्धांना फॉलो करायला लागले, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या 4 गोष्टींनी माणूस घडवला जातो हे बोधिज्ञान धारण करून, सद्धम्म धारण करून माणूस बदलला जातो. केवळ भौतिक प्राणी समजून माणसाचा स्वभाव कसा बदलेल? माणसाकडे मन आहे आणि मनाचा स्वभावच बदलला नाही तर माणूस माणसाला शोभेल असं कशी वर्तणूक कशी करेल, वागणूक कशी करेल? हा मनाचा बदल झाला पाहिजे, मन बदललं पाहिजे. आणि सगळे लोकच रागरंजित, द्वेषदूषित, मोहमुळीत होऊन कामं करतात कायावाच्या मनाने. पण ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलाय ते मात्र वीतरागी, वीतद्वेषी, वीतमोही होऊन कर्म करतात. माणूस म्हणून त्याची घडवणूक होते. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजलं. त्यामुळे कार्ल मार्क्स हे बाकी इतर जे संप्रदाय आहेत हे जसे अफूमध्ये, नशेमध्ये ठेवणारे दिसतात, तसे भगवान बुद्धांचा सद्धम्म हा नशेमध्ये ठेवणारा नाही, उलट माणसाच्या मनाचा आमूलाग्र बदल घडवून तो माणूस म्हणून त्यांची सर्वांगांनी सजावट करणं, भौतिक आणि भौतिकेतर सगळ्या अंगांनी हा मनुष्य विकसित व्हावा, माणूस माणसाशी, माणसाला शोभेल असं वर्तणूक त्यांनी करावी, त्याची ही घडवणूक बोधिज्ञानात दिसते. त्यामुळे भगवान बुद्धांचा धम्म म्हणजे क्रांती. क्रांती या शब्दाची परिभाषा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी करता आली ती कोणालाच नाही करता आली. जवळपास सरासरी क्रांती म्हणजे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, न्यायिकेचे परिवर्तन आहे आमूलाग्र, समग्र, याला क्रांती असं संबोधायचे. पण माणसांचं मन, मनाचा स्वभाव, 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं आपण. 5 प्रकारच्या वेदना आहेत, सुखादुःख, अधुःख, असुखा, या शारीरिक, सौमनस्य, रौमनस्य, चैतसिक. या वेदनांच्या आधाराने आपण आपला स्वभाव बनवत असतो. मात्र हा स्वभाव बोधिज्ञान धारण करून आपण बदलत असतो. माणूस माणसाशी, माणसाला शोभेल हे 4चे 4ही न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव अशी ही समतामूलक समाज व्यवस्था निर्माण करण्याचे संकेत देतात. आणि हे जे कार्ल मार्क्सला नाही समजलं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या संविधानामध्ये हे रचत आहे. कूटदंत सूक्ताचा हवाला देऊन हे जमिनीचं संकेंद्रीकरण करून सगळ्या लोकांच्या हितासाठी, सुखासाठी हे उत्पन्न साकारलं. अलीकडे या भांडवली युगामध्ये ब्राह्मणवाद उतारला आणि आता अल्पसंख्याकांवरती हल्ले करायला. भांडवली क्षेत्रामध्ये धर्म ही संकल्पना काय दिसते? या आजही साईबाबाचं मंदिर 10 वर्ष दुष्काळ पडला तरी पोस्त बांधतो. काय करणार आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन संविधानाचं 25वं, 26वं, 29वं, 30वं, 13 पासूनच जे मूलभूत अधिकारांचे कलम आहेत, प्रत्येक धर्माच्या माणसाला त्यांना धर्माचा पालन करण्याचा जो मूलभूत अधिकार दिलेला आहे व्यक्तिगत पातळीवर. पण बाबासाहेबांना दिसले हे सगळे विहार एकीकडचे,
जी जुने मंदिरं दिसतात हे स्तूप दिसले. हे 84,000 महास्तूप गेले कुठे? हु वाज विठ्ठल? ही पुस्तिकाच बाबासाहेब म्हणजे अरे विठ्ठलाचं मंदिर पंढरपूरला एवढ्या मोठ्या गर्दीने लोक येतात, पण हे पांढरे ड्रेस घालून येतात हे वारकरी लोक, भागवती लोक, नाथपंथी लोक, लिंगायतपंथी लोक, हे सगळे लोक येतात पंढरपूरला. आणि पंढरपूरचं मंदिर हे विहार आहे. आणि जुनी जेवढी जेवढी मंदिरं दिसतात ते सगळेच विहार आहे, राक्षसानं बांधलेले म्हणतात. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेत आले. पुरातत्व खात्याच्या या वैज्ञानिक अभ्यासानंतर त्यामुळं जे समाज सुधारक तेही बोलू लागले. बाळा ठाकरेंचे वडील त्यांनी ही मांडणी करू लागली. अनेक पुरातत्व वैज्ञानिक अलेक्झांडर कनिंगम पासून या बुद्धिझमच्या प्रभावाखाली स्वतः डेव्हलप करू लागले. हे दिसत आहे प्रत्यक्ष. त्यामुळं बाबासाहेबांना हे दिसलं चकार की इथे सांस्कृतिक प्रतिक्रांती झालेली आहे. हे जगातल्या कुठल्याच माणसांना थिअरी प्रसवताना नाही कळलं, हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळलं. त्यामुळे आमचा पराभवाचा इतिहास आहे हे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच कळलं, इतर दुसऱ्या कुठल्याच व्यक्तीला कळलं नाही. तर प्राचीन काळात आम्ही सगळे नागवंशीय लोक होते आणि सगळे बुद्धिस्ट होते. हा सगळा ब्राह्मणेतर, आदिवासी, भटका विमुक्त, धर्मांतरित झालेले सगळे मुस्लिम असोत की ख्रिश्चन, हे सगळेच बुद्धिस्ट होते. बाबासाहेब या निष्कर्षावर पोहोचले आणि आमचा इतिहासच विसरून गेलो. होते की नाही तर होते, पण विस्मरण झालं. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रात धर्म केवळ अफूची गोळी, बाकीच्या सगळ्या संप्रदायांमध्ये अफूच्या गोळीसारखं वातावरण दिसतं. बाबासाहेबांच्या अंतिम अभ्यासामध्ये लक्षात आलं. त्यामुळे महायानांचे ते टायरे वाजवणं पाहिले बाबासाहेबांनी, म्हणून या समहायान, हिनयान, तंत्रयान, मंत्रयान, वज्रयान इत्यापासून या कर्मकांड करणाऱ्यांपासून फटकून दूर राहील. भगवंतांची जी मूळ वाणी आहे त्या मूळ वाणीच्या आधारावर सद्धम्म प्रकाशित करणारे कोण आहे? म्हणून 5 जे भिक्षू धर्मांतराच्या सोहळ्यात बोलवले, एक भिक्षू कमी पडला तर डॉक्टर वली शिन्ना ते प्रमुख अतिथी होते धर्मांतराच्या सोहळ्याच्या नागपूरच्या. म्हणून प्रज्ञानंद म्हणते जे श्रीलंकेचे होते कलकत्त्याच्या सोसायटीमध्ये, आणि त्यांना बोलवलं, हे स्थविरवादी भिक्षू बोलवले. इतरत्र अशा संप्रदायांचे भिक्षू बोलवले नाही. मुख्य उल्लेख भगवान बुद्धांची जी मूळ धारणा, तिचा अंमल, ज्यामुळे न्याय, स्वातंत्र्य, समता, न्याय म्हणजे सत्य, न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघ. त्यामुळे कार्ल मार्क्सचं लिखाण न्याय हा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक या अर्थानं आर्थिक प्राणी केवळ म्हणून संपूर्णत्व स्थापित करता येत नाही. भगवंतांचा हा सिद्धांत आहे जो पटिच्च समुत्पादाचा. हे पटिच्च समुत्पाद म्हणजे धम्म आहे, ज्याला सोप्या भाषेत कार्यकारण भाव म्हणतो आपण. जो सद्धम्म बाबासाहेबांना समजण्यासाठी 35 वर्ष लागली. म्हणजे माणसाला सर्वांगीण दृष्टीनं त्याला सबल कसं करायचं, सबल सर्वांगीण दृष्टीने त्याचा विकास कसा करायचा आहे, लोकीय न्याय आणि लोकोत्तर न्याय. लोकीय न्याय, लोकीय सत्य आणि लोकोत्तर सत्य. लोकोत्तर सत्य म्हणजे निब्बाण आणि परमहंस. लोकीय सत्य हे भौतिक सत्य आहे, ज्याला अठ्ठकलाप हा प्रपंच भगवान बुद्धांनी विस्तारित केलेला. या प्रकृतीचं अंतिम सत्य म्हणजे अठ्ठकलाप होय, ज्यामध्ये अग्निवायू, जल आणि पृथ्वी धातू त्यांचे 4 गुण
या 8ही कलापांनी बनलेला सूक्ष्मातिसूक्ष्म कण की ज्याचं संश्लेषण, विश्लेषण, विघटन आणि विभाजन करताच येणार नाही, या त्या अतिसूक्ष्म कणाला त्यांनी अट्टकलाप असं नाव दिलं. हे सूक्ष्मदर्शन आहे, जे अजूनही कुठल्याही वैज्ञानिकांना हे संशोधित करता आलेलं नाही. 1968 साली अल्बर्ट लुईस या तत्ववेत्त्यांनी बबल चेंबर या उपकरणाच्या आधारावर एक या आकड्यावर एका सेकंदामध्ये 22 शून्य द्यायची, एक या आकड्यावर एवढ्या वेगानं हा निसर्ग उत्पन्न होऊन नाश पावतो. बबल चेंबर या उपकरणाद्वारे ही मांडणी त्याला करता आली. परमाणु हे या अणुचा 36वा भाग आहे. हे सूक्ष्मदर्शन कसं होऊ शकेल? भगवान बुद्धांनी विपश्यना या कम्मठानाच्या आधारावर हे सूक्ष्मातिसूक्ष्म दर्शन अनुभूतीच्या आधारावर होतं. हे सूक्ष्मदर्शन आहे, म्हणून त्याला अट्टकलाप, हा अतिसूक्ष्म कणाला अट्टकलाप हे नामकरण दिलेलं आहे. अजून कुठल्याही तत्ववेत्त्याला हे करता आलं नाही. त्यामुळे ही माणसांची सर्वांगीण सजावट हे केवळ आणि केवळ बुद्ध धम्म बोधी ज्ञान धारण करूनच होऊ शकतो. पटीच्य समुत्पादानी अंग प्रत्यंगाची परिपूर्णता स्थापित होऊ शकते, ज्या आधारावर सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, न्यायिक पातळीवर समतामूलक समाज निर्माण होईल. ही बुद्धाची थिअरी प्रसवण्यासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान प्रसवलं ते बुद्धाचा दार्शनिक दृष्टिकोन घेऊन प्रसवलं. म्हणून न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही मानवी मूल्य या घटनेच्या प्रियम्बलमध्ये, प्रस्तावनेमध्ये कोंबले. घटना दत्त हा धम्म कसा राबवता येईल म्हणून हे जनतंत्र आहे ना, या जनतंत्राची संकल्पना भांडवली शासनामध्ये जशी आहे तशी बाबासाहेबांनी नाही मांडली. बाबासाहेबांनी भगवान बुद्धांच्या विनय पिटकामध्ये जे 21,000 धम्मस्कंद आहेत विनय पिटकातले, ते केवळ भिक्खू भिक्खुणींचा नियमावली नाही आहे. ते वाटतं वारंवार लोकांना. म्हणजे उपासक, उपासिका, भिक्खू आणि भिक्खुणी या चारही ज्या परिषद आहेत, या चारही परिषदा आपापसात त्यांचा व्यवहार कसा राहील, कसा असावा याचं मार्गदर्शक तत्व आहे, ज्यामुळं माणसांची आध्यात्मिक आणि सर्वांगांनी सजावट करता येते या नीतिनियमांनी. अर्थात झगडे होतात ना आपल्यातले, हे झगडे कसे मिटवायचे हे बुद्धांना जेवढं समजतं सायंटिस्ट लोकांना नाही समजत. कारण सायंटिस्ट लोकांनी मनाचा अभ्यास केला नाही, ही अपूर्णता आहे. भगवान बुद्धांनी मनाचा अभ्यास केला. कुशल चित्ताने कर्म केलं तर कुशल परिणाम येतील, अकुशल चित्ताने कर्म केलं तर अकुशल परिणाम येतील. समजणं आहेच सोपं, पण हे कुशल चित्त, अकुशल चित्त, अव्याकृत चित्त हे वेगवेगळे चित्त आहेत. कामावचर चित्त 54, रूपावचर चित्त 15, रूपावचर चित्त 12, लोकोत्तर चित्त 8, 89 प्रकारचे चित्त. आणि त्याची लोकोत्तर चित्ताचे हे 40 संख्या वाढते. 40 म्हणजे कुठली? शोतापन्न मार्गस्थ चित्त 5, फलस्थ चित्त 5, ही 10 चित्त झाली. शकदागामी मार्गस्थ चित्त 5, फलस्थ चित्त 5, ही 10 चित्त झाली. अनागामी मार्गस्थ चित्त, अनागामी फलस्थ चित्त, ही 10 चित्त झाली. अर्हत मार्गस्थ चित्त 5 आणि अर्हत फलस्थ चित्त 5, अशी एकूण 40 संख्या वाढते. म्हणून चित्ताची संख्या 121 होते. हे 121 प्रकारचे चित्त जी कुठल्याच मनोवैज्ञानिकांना मांडता आलेलं नाही, समजवता आलेलं नाही. त्यामुळे हे चित्त उत्पन्न झाले, हे कामावचर चित्त. जे कामावचर चित्त काम दुर्गतीमध्ये जन्म देणार असतं, काम सुगतीमध्ये जन्म देणार असतं. रूपावचर चित्त रूपभूमीमध्ये प्राण्यांमध्ये जन्म देणार असतं.
अरूपावचर चित्त अरूप भूमीमध्ये जन्म देणार असते, हे वैज्ञानिकांना नाही कळलं बरं. त्यामुळे मनुष्य वा मनुष्येतर प्राण्यांच्या जन्मापासून तर मरतपर्यंत मेल्यानंतरचा जो साठा संग्रहित असतो, या सजीव आणि निर्जीवांची संपूर्णत्व हे केवळ भगवान बुद्धांना कळतं. हे बोधी ज्ञानाच्या आधारावर कळतं. ही बोधी मिथ्या नाही, ती सम्यक आहे. म्हणून संबोधी ज्ञानाच्या आधारावरची ही दृष्टी बुद्धाची दृष्टी असते. म्हणून ते भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तीनही कालखंडातली परिपूर्णता त्यांना जाणता येते. आपल्याला नाही, वैज्ञानिकांना नाही जाणता येत बरं ही परिपूर्णता. भूत, वर्तमान आणि भविष्य नाही जाणता येत. त्यामुळं संपूर्णत्व स्थापित करता येतं. संपूर्णत्व स्थापित करणाऱ्या या महापुरुषांनाच सम्यक संबुद्ध असं म्हटलं जातं. म्हणून बुद्धत्व प्राप्त करणाऱ्या या महापुरुषांच्या अंगावर 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजन असतात. वैज्ञानिकाचाच विश्वास नाहीये बरं. ही अशी लक्षणं बुद्धांना असतील यावर विश्वास होत नाही. म्हणून ते सर्वसाधारणपणे बुद्धाला देखील सर्वसामान्य व्यक्तीमध्ये मोडतात, माणसंच होते म्हणून. भगवान बुद्धांना विचारलं तुम्ही मनुष्य आहात का, तर भगवंत म्हणते मनुष्य नाही, आता मनुष्य नाही आहे बुद्धत्व प्राप्त केलं, मी बुद्ध आहे. देव आहात का, ब्रह्म आहात का, काय काय, मी बुद्ध आहे, सम्यक संबुद्ध आहे. म्हणजे बुद्धांची ही बोधी ज्ञानाची ही प्रक्रिया ही सायंटिस्ट लोकांना, वैज्ञानिक लोकांना विश्लेषित करता येत नाही. तरी मात्र प्रत्येक वैज्ञानिक बुद्धांचा नाव घेतल्याशिवाय त्याला करमत नाही. कुठलेही वैज्ञानिक असा, ज्या वैज्ञानिकांनी जे संशोधन केलेलं आहे ते सगळं संशोधन करणारे सगळे वैज्ञानिक बुद्धांचं नाव घेतात. म्हणजे बुद्धाचं समर्थन करतात. कारण बुद्धांनी अंधभक्ती, अंधश्रद्धा, कर्मकांड, काल्पनिकतेला अजिबात स्थान दिलेलं नाही, जे इतरत्र धर्मसंस्थापकांनी स्थान केले, दान दिले. म्हणजे या वैज्ञानिकांनी देखील धम्मसंस्था, म्हणजे भगवान बुद्धांनी कथन केले. धम्म म्हणजे काय, निसर्गाच्या नियमाला धम्म म्हणतात. पण तुम्हालाच विचारला तुम्ही कोणत्या धर्माचे, तुम्ही बौद्ध सांगा. त्रिपिटकामध्ये बौद्ध हा शब्दच नाही आहे. जे भिक्खू, उपासक, उपासिका जे बुद्धांचे फॉलोअर होते ते स्वतःला बुद्धिस्ट म्हणायला लागले. आणि हे बुद्धिस्ट लोकांना मग बुद्ध हे बौद्ध म्हणायला लागले. आणि म्हणून तुम्हाला विचारलं तुमचा धर्म कोणता, तर बौद्ध. बौद्धांना एवढी अक्कल आहे का धर्मसंस्था स्थापन करण्याची? म्हणून बुद्धाचा धम्म, बुद्ध धम्म म्हणजे क्रांती. हे शब्द बाबा बुद्धांनी प्रसवलेला धम्म. धम्म हा केवळ बुद्धांनाच प्रसवता येतं, दुसऱ्या व्यक्तीला नाही, हे लक्षात ठेवा. धर्म बौद्ध नसतो, हिंदू नसतो, जैन नसतो, शीख नसतो, यहुदी नसतो, ईसाई नसतो, मुस्लिम नसतो, ब्राह्मण नसतो, ब्राह्मणेतर नसतो. तो शुद्ध असतो, परिशुद्ध असतो, विशुद्ध असतो. ही मांडणी तथागतांनी केलेली आहे. दी पाथ ऑफ विशुद्धीचा मार्ग आहे. प्युरिटी, विशुद्धी, परिपूर्ण, परिशुद्ध. आपण असा विचार नाही करत ना, सायंटिस्ट देखील असा विचार करत नाही की ज्यांनी ही परिपूर्णता प्राप्त केलेली असते, म्हणजे अर्हत्व प्राप्त केलेलं असतं, त्यांचं शरीरही शुद्ध होत असतं आणि मनही शुद्ध होत असतं. त्यांची शरीराची शुद्धी, शरीराची परिशुद्धी, शरीराची विशुद्धी, चित्ताची शुद्धी, चित्ताची परिशुद्धी आणि चित्ताची विशुद्धी. हे सायंटिस्ट लोकांना मान्य नाही आहे. मान्य नाही म्हणजे त्यांची पोहोचच नाही आहे तिथपर्यंत ते पोहोचतील म्हणून. त्यांचा दृष्टिकोन सायंटिफिक. माणसाला आपण सायंटिफिक दृष्ट्या पाहिलं तर त्यांच्याकडे मन आहे ना.
या मनाविषयी मनोवैज्ञिकांचे केवळ चिंतनमय ज्ञानाचे तर्क साठलेले आहेत. म्हणून केवळ चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर मनाचा अभ्यास केला जाऊ शकत नाही. भावे तब्बंती मे भिक्खवे भावित प्रज्ञा. म्हणते या अमावशेला, श्रावण अमावशेला यश आणि त्यांचे 4 मित्र आणि त्यांचे नातेवाईक 50 हे शोतापत्ती, याच अमावशेला शोतापत्ती काही सकदागामी, पण वर्षावा समाप्ती होईपर्यंत 60चे 60 भिक्षू अर्हत्व प्राप्त करून 6ही प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त केल्या. हे वैज्ञानिकांना मान्य नाही बरं, कारण वैज्ञानिकाची दृष्टी तिथपर्यंत पोहोचत नाही. अर्हत्व प्राप्त व्यक्ती हे 60चे 60 पहिल्या वर्षावासातले हे सगळे भिक्षू ते 6ही प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त होते. एकटा माणूस एकटा जायचा, 2 मिळून नाही. किती स्पष्ट भूमिका. म्हणजे हे ज्ञानाचं जे कोठार असतं ना, एकटा व्यक्ती एवढा परिपूर्णता प्राप्त केलेली व्यक्ती समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखून रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक इत्यादी 390 प्रकारच्या स्वभावाची आम्ही माणसं सगळ्यातली. ही व्यक्ती कोणत्या स्वभावाची आहे तो स्वभाव ओळखून त्याला आनापानसती वा इतरत्र शमत भावनेचे कम्मठान द्यायचे. कशासाठी? हे चित्त एकाग्र करून खणिक समाधीपासून उपचार समाधी, उपचार पासून अर्पणा समाधीपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया. हे शमत, चित्त शांतच झालं नाही तर विपश्यना या कम्मठानाचा अभ्यास करू शकणार नाही. चित्त शांत करण्यासाठी, चित्त एकाग्र करण्यासाठी हे शमत भावनेचे अभ्यास, कम्मठान. आपल्याला या कम्मठानाचा अभ्यास तर माहिती आहे. आता विपश्यना करता आनापानचा अभ्यास, ही शुद्धीची, परिशुद्धीची आणि विशुद्धीची प्रक्रिया पहा. हे मन आहे ना, या शरीराला चालवणार मनच, गाडी चालवणार आपली 3.5 हाताची काया चालवणार आहे मनच आहे की नाही आपलं ड्रायव्हर. आपलं मनच आहे ड्रायव्हिंग करणार. हे शरीरही घडवण्यामध्ये आपलंच मन घडवते आपलं शरीर. आई वडील तर केवळ निमित्त आहेत. हे खरं आहे की आई वडिलांनी जन्म दिलेला आहे, पण चित्ताची उत्पत्ती आपल्या आईवडिलांनी केली नाही ना. आपलं स्वतंत्र अस्तित्व आहे चित्ताचं. कसं उत्पन्न होते हे वैज्ञानिकांना नाही कळत बरं. चित्त कसं उत्पन्न होतं ते. आता चित्त कसं उत्पन्न होतं याचा सायंटिफिक दृष्टिकोन वैज्ञानिकांकडे अजून तरी आलेला आहे का? नाही आहे. आता चित्ताला, या मनाला कसं पाहताय? हे 121 प्रकारचे चित्त हे कसं उत्पन्न होऊन कसं नष्ट होत असतं. लोकोत्तर चित्त हे जे 40 चित्त असतात ना, लोकोत्तर चित्त हे उत्पन्नही होत नाही आणि नाश पावत नाही. पहा, वैज्ञानिकांचा दृष्टिकोन हा परिवर्तनशील, हे सारी प्रकृती बदलणारी आहे. परिवर्तनशील हा दृष्टिकोन आहे. हा लोकीय दृष्टिकोन आहे. त्यामुळं वैज्ञानिक लोकोत्तर दृष्टिकोनाकडे पोहोचूच शकत नाही. म्हणून हे चिंतनमय ज्ञान हे निर्वाणापर्यंत पोहोचू शकत नाही. तरी एकतरी झाला नसता का सायंटिस्ट? स्वतः पण सकदागामी, अनागामी अर्हत नाही होत ना, नाही होत. त्यामुळे वैज्ञानिकांची दृष्टी ही लोकीय दृष्टी आहे, ती बदलणारी दृष्टी आहे. एखाद्या वैज्ञानिकाने जे एखाद्या विषयावर संशोधन केलं असेल, पुढला एखादा नवा त्या विषयावर संशोधन करणारा त्यांनी पुन्हा त्याचे तुकडे तुकडे करून पाहिले तर जुनं जे संशोधन ते बाद ठरतं. जुनं बाद ठरतं. ते नवं संशोधन आपल्याला आत्मसात करावंच लागेल, मजबूर होऊन जातं. त्यामुळे चिंतनमय ज्ञानाला म्हणून मर्यादा आहे, प्रज्ञेला मर्यादा नाही. म्हणून ती निर्वाणापर्यंत पोहोचवते. निर्वाण होत नाही ना. निर्वाण अशी धातू आहे जी नित्य आहे. शाश्वत हा शब्द तो ऐकला आपण. नित्य, सत्य, या प्रकृतीचं अंतिम नित्य काय आहे?
या प्रकृतीचं अंतिम सत्य काय ते अठ्ठकलाप आहे. भगवंताला समजलं तसं वैज्ञानिकांना नाही. वैज्ञानिक परमाणूपर्यंत आले. परमाणू हा अणुचा 36वा भाग आहे. हे सूक्ष्मदर्शन नाही होऊ शकत. अठ्ठकलाप अग्निवायू जल आणि पृथ्वी धातून त्यांचे 4 गुण या 8 कलापांनी मिळून बनलेला सूक्ष्माते सूक्ष्म कण की ज्याचं संश्लेषण विश्लेषण विघटन आणि विभाजन करताच येणार नाही, याला अठ्ठकलाप असं नामकरण केलेलं आहे. हे लोकोत्तर जे ज्ञान असतं, लोकोत्तर चित्ताच्या आधारावर तिथं पोहोचता येतं, जाता येतं. म्हणून याला डुबकी मारणं म्हणतात. ते उत्पन्नही होत नाही. श्रोतापत्ती फल ते उत्पन्नही होत नाही, नाश पावत नाही. सकदागामी फल ते उत्पन्नही होत नाही, नाश पावत नाही. अनागामी फळ ते उत्पन्नही होत नाही, नाश पावत नाही. अर्हत फल ते उत्पन्नही होत नाही आणि नाश पावत नाही. अट्टपुरीस पुग्गला म्हणतो ना, मार्गस्थ आणि फलस्थ. हे 40 प्रकारचे चित्त आहेत ना, ते उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही. म्हणून त्याला नित्य म्हणतात, लोकोत्तर चित्त म्हणतात. जे उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही, तिथे पोचायचं असतं. म्हणून डुबकी मारली म्हणतो बघा. या व्यक्तींनी श्रोतापत्ती फलामध्ये पोहोचले, डुबकी मारली, सकदागामी झाले, अनागामी झाले, अर्हत्व प्राप्त केले. हे 60चे 60ही भिक्षू पहिल्या वर्षावासात अर्हत्व प्राप्त केल्यानंतर भगवान बुद्धांनी ओळखलं की 60चे 60ही भिक्षू सक्षम झाले. 6ही प्रकारच्या अभिज्ञा त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. दिव्य चक्षु. दिव्य चक्षु म्हणजे देवता लोकांना पाहणारी दृष्टी. देवता लोक आहेत का? देवता लोक हे धम्मचक्क पवत्तन सुट्टात आपण वाचतो. पहिल्याच उपदेशात भगवान बुद्धांनी हे कथन केलेले आहे. पहिलाच उपदेश आहे ना. या पहिल्या उपदेशात भूमंठा देवा, चतुम महाराजिका देवा, तावंतींसा देवा, यामा देवा, तुषिता देवा, निम्मानती देवा, परनिमित्त वसवत्ती देवा. हा मार राहतो ना इथं, मार हा इथे राहतो. परनिमित्त वसवत्ती बाहुं सहस्रं अभिनिमित्तं सायुधन्तं गिरिमेकलं उदित घोर ससेन मारं दानादि धम्म विधिना जित्वा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि. हा मार तिथे राहतो, परनिमित्त वसवत्ती देवतांमध्ये. महाधम्म राजिका देवतांपासून अकनिष्ठका देवता 16 प्रकारचे रूप ब्रह्मलोकांची यादीच या धम्मचक्र पवत्तन सूक्तामध्ये आहे. आकाशानंचायतनं चित्तं, विज्ञानंचायतनं चित्तं, आकिंचन्यायतनं चित्तं, नैव संज्ञा ना संज्ञायतनं चित्तं. 4 प्रकारचे अरूप ब्रह्मलोक. याचे 3-3 पार्ट होतात एकेका चित्ताचे. म्हणून ते 12 चित्त समजले जातात. अरूपावचर चित्त 12, हे रूपावचर चित्त 15 आणि अरूपावचर चित्त 12 हे 27 चित्त नाही, महग्गत चित्त म्हणतात. हे सूक्ष्म रूपातले आहेत देवता. ते डोळ्यानं आपल्या दिसत नाही, शरीरही नाही असे प्राणी आहेत. आता हे वैज्ञानिकांना मान्य होतील का? नाही मान्य होत. त्यांचं नेत्रच नाही, त्यांना डोळे नाही. नाही आहेत डोळे ना. बुद्धांना जे बुद्ध चक्षु प्राप्त होतात, हे बुद्धांची दृष्टी परिपूर्णता, परिशुद्धता त्यांनी गाठलेली ही दृष्टी असते. म्हणून ते भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य या 3ही कालखंडातील परिपूर्ण जाणकारी त्यांना असते. हा मूलभूत फरक असतो वैज्ञानिकांमधला आणि बुद्धांची दृष्टी बसवली. वैज्ञानिक विश्वास ठेवतील का देवता आहेत म्हणून? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिक्रांती झाल्यानंतर पुष्यमित्र शृंगांची ही जी चढखोरी आहे, हल्ले आहेत ब्राह्मणवाद्यांचे, बृहद्रथांची हत्या केल्यानंतर, त्यांची सत्ता हिसकावून घेतल्यानंतर, विजयादशमीला दशहरा या विकृत सणामध्ये म्हणजे एक ही राजकीय
प्रतिक्रांती, सामाजिक प्रतिक्रांती, आर्थिक प्रतिक्रांती, सांस्कृतिक प्रतिक्रांती, जेवढे सण आहेत ना आपलेच आहेत. हा पोळा आपला सण आहे बरं. हे जुने जे शिल्प आहेत, स्तूप आहेत, त्या स्तूपांवरती पहा बैलांची कशी सजावट आहे. बैल त्यामुळे सम्राट अशोकाच्या कालखंडात तर फतवाच काढला होता ना, हत्या करायची नाही. आज आता पूजा करते ना. पहिलाच दिवस येतो ना या प्राणी मात्रावर. आपली आई आपल्यावर कशी प्रेम करते, एकुलत्या एका बाळावर कशी प्रेम करते, प्रसंगी मरायला तयार होते बा. मैत्रीची भावना व्यक्त करताना उदाहरण भगवान बुद्धांनी दिले. एकुलत्या एका बाळावर आई जशी प्रेम करते, स्वतः मरायला तयार होते त्याच्यासाठी. ते केवळ आसक्तीपोटी नव्हे, हा जो त्याग आहे, त्याग निष्क्रमण आहे, हे निष्क्रमण, ही पूर्ती आहे, हे बीज आहेत मैत्रीचे. म्हणून मैत्री भावना करताना हे भगवान बुद्ध उतार एकुलत्या एका बाळावर कशी प्रेम करते, प्रसंगी ते आपल्या मृत्यूलाही घाबरत नाही बाळाच्या सुरक्षिततेसाठी. हे उदाहरण यासाठी दिलंय भगवंतांनी. काल काय केलं, मातीचे बैल बनवले लोकांनी. पळस हे बोधिवृक्ष आहे, त्याच्या ह्या दांड्या त्या हळदीत आणि त्या बैल काय शेकतं रे. दुसरा म्हणते खान शेकतो. काय शेकतं, त्या जुना द्याचा बरं. त्या दिवशीपासून संध्याकाळी बैल बिल मस्त आंघोळ बिंगोळ करताना बैलांना हात जोडतात. आणि दुसऱ्या दिवशी पहा उद्या मग तुतारी ना खमसून टोकतील. आज नाही टोचली तुतारी त्यांनी, लोकांनी हिंमत नाही झाली तुतारी टोकायची. म्हणजे त्रास द्यायचा नाही. आपलं हे शेतीच्या कामाची अवजार आहेत. हे पहिलं भाताचं पीक आहे ना, रोवणे बिवणे संपतात. हे भात आहे ना, भाताचे रोवणे या हा उत्सव आहे. पहिलं पीक देत गेले तर मल्लाडीमध्ये जाऊन पहा ओणम म्हणून सण हा साजरा केला जातो. आता तिकडे बैल राहिले नाही म्हणून सगळे यंत्रावर चालले. आता बैलच नाही राहिले. ही बैलांची अगोदरच्या काय शेकतं, एक काय शेकतं रे तर खान शेकतो. त्या हळदीतल्या त्या दांड्या पळसाच्या 3 पानाचे ना, हे 3 पत्री बुद्ध धम्म संघ रत्न. पळसाला पाणी 3च म्हणता की नाही आपण. अनेक बोधिसत्व या पलाश या बोधिवृक्षात त्यांनी बुद्धत्व प्राप्त केले. हे बोधिवृक्ष आहे. त्यामुळे त्या हळदीत त्या बैलाच्या खांद्यावर जू पण नाही द्यायचं बरं उद्या. म्हणून अगोदर मातीच्या पहा, मातीचे बैल करत काय शेकतं तर खान शेकतो. पहिले काय शेकतं रे तर खान शेकतो. काय शेकतं एक वेळा विचारत नाही बरं, 3 वेळा विचारतो. ए काय शेकतं का, खान शेकतो. काय शेकतं, खान शेकतो. काय शेकतं, खान शेकतो. पहा अजावतन घे उद्या जेवाल, अजावतन घे उद्या जेवा. बरं एक वेळ नाही म्हणत, ते 3 वेळा म्हणतात. अजावतन घे. हे 3 वेळा म्हणण्याची प्रक्रिया अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण प्रज्ञायुक्त चित्ताने म्हणायची ही वस्तू आहे. तेव्हा त्या प्राण्यांची हत्या करण्याची हिंमत होत नाही. आई खरंच आपल्या बाळाची हत्या करेल का, कापून टाकेल का. काय शेकतं तर खान शेकतो. खोर भरो गोठा भरो. पहिला म्हणतो तू खोर भरो. ते खोरात दाणे बिणे राहतात ना, गहू जे काही त्याच्या भागात जे असतील ते खोर भरो. दुसरा म्हणतो गोठा भरो. पहा बैल आहेत ना, हे म्हणजे उत्पन्नही भरपूर हो, उत्पन्नही भरपूर हो. कारण ज्या बैलांमुळं हे उत्पन्न होतं ना. आपली वृद्धी झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे. भौतिक जीवन सजवण्यासाठी आपली ही आजीविका आहे ना, सम्यक आजीविका आहे. सम्यक आजीविकेचा हा सण आहे गोठाभर. आता एवढं विकृतीकरण आलं पहा. उद्या पहा ना, आताच पहा उद्या सकाळी सकाळी जागे मारबत गेलं कामातून. माशा, मुरकुट, रोग राई,
जादूखोरीनले ठोके करीनले पहा ना. अरे अरे बस थोडस पिलं इकडी तिकडी आणि मग काय कसे हे म्हणतात माहिती आहे ना तुम्हाला. अरे 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 म्हणजे हे विकृतीकरण आलं पुढे. म्हणजे एक एक सण हा मुळातला सण बुद्धिस्ट लोकांचा. प्रत्येक सण विकृती. हे सगळे सण आपले आहेत. सगळे सण या सगळ्या सणांचं विकृतीकरण झालं. सगळ्याच सणांचं विकृतीकरण झालं. यज्ञ हा यज्ञ पहा. मुळात हे यज्ञ या ब्राह्मणांचे वेदात व्हायचे ना. तेल तूप प्राण्यांचे हत्या व्हायचे. हा प्रसंगच पूर्ण यज्ञ याग बंदच करून टाकलाय. उलट हा खरा यज्ञ कोणता. ध्यान करण्याचा. शुद्धशील परिशुद्धशील शुद्ध विशुद्धशील. त्यामुळे यदा पय्याय पसती 3-3 वेळा म्हणण्याची प्रथा इथेही आहे बरं. काय शेकतं तर खान शेकतो. एक वेळा म्हणून भागतं का त्याचं नाही. काय शेकतं रे खान शेकतो. बस त्या हळदीच्या त्या दांड्या पळसाच्या बरोबर त्या खांद्यावर लावायच्या. उद्या द्यायचं नाही बरं बैलाच्या. त्याला आमंत्रण देण्यासाठी आवतन हे बैलाला आवतन देतं. त्याला समजतं का. उद्या जेवायला आहे तो म्हणतो उद्या जेवायला आहे. आणि पुरणपोळ्या खाल्ल्या असतील की नाही बैलाने. हा मुळातला सण बुद्धिस्ट सण आहे. महाराष्ट्रात 1250 वर्ष बुद्धिस्ट लोकांनी नागराजांनी राज्य केलं. त्यामुळे हा महाराष्ट्रात टिकून राहिला. म्हणून हा महाराष्ट्रातला सण म्हटला जातो. महारावरून महाराष्ट्र असं महात्मा फुले म्हणायचे. ते खरं असो की खोटं असो पण महाराष्ट्र हे पाली शब्द आहे. महाराष्ट्र महान राष्ट्र. रट्ट म्हणजे राष्ट्र. महान राष्ट्र. 1250 वर्ष बुद्धिस्ट लोकांचं सातवाहन कालीन वाकाटक कालीन 1250 वर्ष राहिलं. त्यामुळे हा सण महाराष्ट्रात टिकून राहिलाय. म्हणजे बाबासाहेब उदाहरण देतात. 25 डिसेंबर 1954 ला देहूरोडच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना बोलली होती या देशात 2000 लेण्या आहेत आणि 2000 लेण्यांपैकी एकट्या महाराष्ट्रात 1700 पेक्षा जास्त लेणे आहेत. याचा अर्थ की 100% महाराष्ट्र बुद्धिस्ट होता. भगवान बुद्धांचे अनुयायी होते. हा सारा कुणबी तेली कोळी माळी लोहार सुतार हा ब्राह्मण तर आदिवासी भटका विमुक्त समाज मुस्लिम समाज ख्रिश्चन समाज अस्पृश्य समाज हे एकेकाळचे बुद्धिस्ट लोक होते. नागवंशी लोक. हे बाबासाहेबांनी थिअरी प्रसवली. जे इतरांना नाही प्रसवता आली. जे इतिहासाला विसरतात ते इतिहासाची काय निर्मिती करणार. म्हणून बाबासाहेब या परिवर्तनाला सामाजिक पुनरुज्जीवन असं म्हणतात. सामाजिक पुनरुज्जीवन म्हणजे पुन्हा भगवान बुद्धांच्या सद्धम्माच्या आधारावर समतामूलक समाजाची निर्मिती पुन्हा. म्हणून सामाजिक पुनर्रचना असा शब्दप्रयोग. बुद्ध धम्म म्हणजे क्रांती. बुद्धाच्या विचारांनी तुटलेली मन जोडू शकतात. दुसरा इलाज नाहीये जगामध्ये. त्यामुळं एवढं मोठं धन पुढे पुढे या भौतिक जगाला सजवण्यामध्ये जेवढी वाताहत चालली उलाढाली चालल्या पुढे. आता तर रशियामध्ये केवढा भूकंप झाला. अमेरिकेमध्ये भूकंप झाला. 32 देशामध्ये भूकंप होत आहेत. उलटा पालती होलाय. कधी कधी ओलंही जळतं ना वाळलंही जळतं. एवढी अपेक्षा नव्हती. म्यानमारमध्ये मागच्या 30 दिवसाला मी शिबिरला गेलो. म्यानमारमध्ये भूकंप आला आणि 20,000 भिक्षू मेले भूकंपामध्ये. एकही मोनस्टी वाचली नाही. सगळ्या मोनस्ट्या जीर्ण शीर्ण होऊन गेल्या. एकही भिक्षू वाचला नाही. 20,000 भिक्षू मेले. तुम्ही भिक्षू असा भिक्षुनी असा उपासक असा उपासिका असा हिंदू असा की बौद्ध असा की जैन असा की शीख असा की यहुदी असा कोणी असा बक्षीस मिळालं त्यांना ते तुम्हाला नाही बक्षीस मिळेल का.
कम्मस्स कोमी, हा देखील ते भिक्षू असोत की भिक्षुणी, उपासक असोत की उपासिका, हे जे एवढं रिॲक्ट आलं प्राकृतिक बदल, हा देखील त्यांच्या कम्माचा कम्म विपाकच होय, हे समजण्याची दृष्टी ठेवायला हवी. अरे अरे एवढे चांगले भिक्षू होते, सगळं नाणं मुणन चोपडं दंदण झालं म्हणताय, सगळंच संपलं म्हणताय, एकही वाचला नाही. हा देखील कर्म विपाकाचाच भाग असतो. पण चांगलं कर्म केलं तर चांगला परिणामी, वाईट कर्म केलं तर वाईट परिणामी. आपले शिकलेले लोक काय म्हणतात, चांगलंही कर्म करणारे मरतात आणि वाईटही कर्म करणारे मरण येतच त्याला. त्याच्यापेक्षा नमो तसं, आणि जसं मनात येईल तसं करत करत भौतिक जीवनाची थोडी सजावट झाली, डटावरी समजा. त्यामुळं आध्यात्मिक जीवन सद्धम्म धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया यापासून दूर आहे. केवळ भौतिक जीवनाची सजावट झाली, खाओ पिओ मौज करो, हा दृष्टिकोन बुद्धाचा नाही, हा अंत आहे. सम्यक दृष्टिकोन, म्हणून याला सम्मादिट्ठी, हे पहिलं पाऊल आहे ना बोधी ज्ञानातलं. म्हणून नेहमीच आपण कर्म करताना सम्मादिट्ठी घेऊन करता आलं पाहिजे. हे सायंटिस्ट लोकांना देखील करता येत नाही. सायंटिस्ट लोकांना देखील शुद्ध चित्ताने कर्म करता येत नाही. आता प्युरिटी म्हणजे समजलं ना तुम्हाला, शुद्ध चित्त. सब्बे संखारा अनित्याति, सब्बे संखारा दुःखाति, सब्बे धम्मा अनत्ताति, यदा पय्याय पश्यति यत निबिंदति दुःखे एष मग्नो विशुद्धिया. शुद्ध चित्त. कथमाच भिक्खवे अनित्य ज्ञान. भिक्षुंनो, हे अनित्य ज्ञान काय आहे? अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून जे प्राप्त केलं जातं ते शुद्ध चित्त असतं. शुद्ध चित्त. कथमाच भिक्खवे अनित्य ज्ञान उदय भयं ज्ञान किती अनित्य ज्ञान. अनित्याचं ज्ञान म्हणजे काय? वेदनेच्या उत्पत्तीपासून वेयापर्यंत यथाभूत पाहणं. वेदनेचा उत्पत्तीचा क्षण, वेदना जोपर्यंत राहते तो स्थितीचा क्षण आणि भंगत्वाचा क्षण. वेदनांचे तीनही क्षण परिपूर्ण पाहणं म्हणजे अनित्याचा बोध करणं होय. कळलं? याला म्हणतात हे अनित्य ज्ञानाच्या आधारावर हे शुद्ध चित्त उत्पन्न होते. कुशल चित्त, शुद्ध शुद्ध. दुःख ज्ञानाच्या आधारावर परिशुद्ध चित्त निर्माण होते. अनंत ज्ञानाच्या आधारावर विशुद्ध चित्त निर्माण होते. परिशुद्ध. वेदना कुठलीही असो, ती सुखद असली, दुःखद असली, अदुःखद असुखद असली, सौमनस्य असली किंवा धर्म, वेदना आपली दुःख. वेदनांचं सारं क्षेत्र दुःखाचं क्षेत्र आहे. तरी सुखद वेदना आलीत, कशी भोगता भावात आपण रमण करतो. वा वा, किती छान झालंय. वेदना कुठली असू दे, वेदना कुठली असली, वेदनेच्या उत्पत्तीपासून वेळापर्यंतची प्रक्रिया यथाभूत पाहता येईल. कुठली वेदना असो, हिला परिशुद्धी म्हणतात. हे निर्वेद ज्ञान. आणि विशुद्ध चित्त, अरे शरीर मी नाहीये, माझं नाहीये. काय शकतं? खान शकतं. ते हे म्हणताना शुद्ध चित्त आहे की नाही, दुसऱ्यांदा म्हणताना शुद्ध चित्त आहे की नाही, तिसऱ्यांदा म्हणताना शुद्ध चित्त आहे की नाही, बुद्धं शरणं गच्छामी म्हणताना शुद्ध चित्त आहे की नाही, द्वितीयंकी तृतीयंकी 3-3 वेळा म्हणावं लागतं. अनित्याचा बोध करून म्हणणं, दुःख ज्ञानाचा बोध करून म्हणणं, अनत्त ज्ञानाचा. अत्त म्हणजे मी, अनत्त म्हणजे मी नाही. हे शरीर मी नाहीये, माझं नाहीये, अनात्मा आहे.
असा बोध करून अनुभव करणं, हे शरीर मी नाहीये, माझं नाहीये. तर तरंग 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 असा बोध करत पाहणारे कशाला मी म्हणू, माझं काय हुकूमत चालते वाई. हा बोध जेव्हा होतो ते विशुद्ध चित्ताची प्रक्रिया असते. ती शुद्धशील, परिशुद्धशील आणि विशुद्धशील. शुद्धशील कसं स्थापित होते? अनित्य ज्ञानाच्या आधारावर, क्षणिक समाधीच्या आधारावर. शील समाधी प्रज्ञा, शील समाधीसाठी, समाधी प्रज्ञेसाठी, प्रज्ञा विमुक्तीकडे नेणारी असते. शुद्धशील कधी स्थापित होतं? एका शमत भावनेच्या कम्मठठाणाच्या आधारावर, विपश्यना भावनेच्या कम्मठठाणाच्या आधारावर एका चित्त क्षणासाठी चित्त एकाग्र झालं. एक चित्त क्षण म्हणजे समजला, हा आनापानचा अभ्यास करून इथे एखादी वेदना आली, कुठली वेदना असू दे, सुखा दुखा अदुखा असुखा, कुठली वेदना, तिचा उत्पत्तीचा क्षण, जोपर्यंत ती वेदना राहते तो स्थितीचा क्षण आणि भंगत्वाचा. हे तीनही क्षण झाले ते एक चित्त क्षण का होईना, हे एका चित्त क्षणासाठी हे शुद्ध चित्त म्हणतात त्याला. हे शुद्धशील शुद्ध समाधीच्या, शुद्ध प्रज्ञेच्या आधारावर उत्पन्न होतं. शुद्धशील शुद्ध समाधीच्या, शुद्ध प्रज्ञेच्या आधारावर शुद्धशील उत्पन्न होतं. परिशुद्ध समाधी, परिशुद्ध प्रज्ञा ही उपचार समाधीच्या आणि दुःख ज्ञानाच्या आधारावर परिशुद्ध शील पुष्ट होतं. अर्पणा समाधीच्या आधारावर आणि अनंत बोधाच्या आधारावर विशुद्ध शील उत्पन्न होतं. हे लवकर कळत नाही आपल्याला, लवकर नाही कळत. हा भाग 90 दिवसाच्या शिबिरात शिकवणार होतं गोविंद. 90 डे कोर्स. शुद्ध समाधी, शील समाधी प्रज्ञा एक दुसऱ्यावर कसे परस्पर अवलंबून आहेत. शील समाधी प्रज्ञा परस्पर संबंध, परस्पर पूरक, परस्पर विरोधक, परस्पर छेदक कसे आहेत. शुद्ध समाधी, शुद्ध शीलच नसलं, शुद्ध शीलाच्या आणि शुद्ध प्रज्ञेच्या आधारावर शुद्ध समाधी उत्पन्न होते. परिशुद्ध प्रज्ञा, परिशुद्ध शील याच्या आधारावर परिशुद्ध समाधी उत्पन्न होते. विशुद्ध प्रज्ञा, विशुद्ध शील या आधारावर अर्पणा ही विशुद्ध समाधी उत्पन्न होते. शुद्धशील शुद्ध समाधी या आधारावर एका चित्त क्षणासाठी शुद्ध प्रज्ञा उत्पन्न होते. परिशुद्धशील परिशुद्ध प्रज्ञा उपचार समाधी या आधारावर